नमस्कार मित्रांनो, मी गोपाल टाकेबळे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर का मित्रांनो तुम्ही अर्ज केलेला असेल आणि मित्रांनो अर्ज भरतेवेळी जर का तुमचा फॉर्म चुकला असेल, तर मित्रांनो याच्यासाठी काही एडिटची ऑप्शन याच्या अगोदर नव्हती. मात्र मित्रांनो आता आज एडिटचा ऑप्शन जे आहे तो इथं लॉन्च करण्यात आलेला आहे. नवीन ऑप्शन जो आहे तो आलेला आहे. तर मित्रांनो तुमचा फॉर्म जर का चुकला असेल, तर तो कशाप्रकारे दुरुस्त करायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो सर्वात अगोदर प्ले स्टोअरमध्ये या. प्ले स्टोअरमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो नारी शक्ती दूत ॲप सर्च करा. सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यावर मला अपडेटचा ऑप्शन येईल. ॲपला अपडेट करून घ्या. अपडेट झाल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे ओपन करा. पाहू शकता नवीन इंटरफेस अशा प्रकारे येईल. याला मित्रांनो ते जो बाण दिसत आहे याच्यावरती क्लिक करून डन करा. त्यानंतर मित्रांनो जो तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला होता तो टाका. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू करा. त्यानंतर मित्रांनो ह्या सर्व स्वीकारायचं आहे आणि त्यानंतर लॉगिन बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो एक मोबाईलवरती ओ-टी-पी येईल. आलेला ओ-टी-पी टाकून लॉगिन करा. लॉगिन झाल्याच्या नंतर मित्रांनो आता अशा प्रकारे एक इथं तुम्हाला केलेल्या अर्जावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्ही केलेले अर्ज दिसेल. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आता पाहू शकता इथं एडिटचा पर्याय तुम्हाला दिलेला आहे. एडिटच्या पर्यायावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता भरलेला अर्जामध्ये आपण फक्त एका वेळेस बदल करू शकता. म्हणून मित्रांनो तुम्हाला हा जो चान्स आहे तो गमवायचा नाही. आता इथं पाहू शकता जर का तुमचं नाव चुकलं असेल, वडिलांचं नाव, तुमचा जिल्हा, तालुका वगैरे जे काही चुकलेलं असेल ते तर आता तुम्ही इथून दुरुस्त करू शकता मित्रांनो. त्यानंतर खाली तुम्ही सुद्धा इथं पाहू शकता बँकेचं नाव, आधार क्रमांक कोणताही ऑप्शन जर चुकेल असेल तर सुधरून घ्या. या खाली तुम्हाला कागदपत्र जरी तुम्ही चुकीचे अपलोड केले असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं बरोबर अपलोड करू शकता. आता संपूर्ण बरोबर केल्याच्या नंतर टिकवरती क्लिक करा. यानंतर ॲक्सेप्ट करा. त्यानंतर मित्रांनो माहिती अपडेट करावरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमची नवीन माहिती इथं दाखवली जाईल मित्रांनो. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. अशा प्रकारची एक खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे एक ओ-टी-पी तर रजिस्टर्ड मोबाईलवरती जाईल. त्यानंतर मित्रांनो इथं ओ-टी-पी टाकून ओ-टी-पी व्हेरिफाय होईल. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता इथला जो एडिटचा पर्याय आहे तो इथला गेलेला आहे. म्हणजेच मित्रांनो अर्ज जो आहे तो आपला सक्सेसफुली एडिट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमचे कागदपत्र सुद्धा इथं खाली तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमचा चुकलेला फॉर्म एडिट करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.